तर आपण बघतो या क्षणाची महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ते बारामतीमध्ये आता आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे सुनेत्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आहे, तिथे सुद्धा फडणवीस जाणार आहेत। सध्या तिथे उदय सामंत बोलतायत, भाषण करतायत आणि दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी आता ते अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय आणि आता यानंतर बारामतीची जी पोटनिवडणूक आहे त्याच्यासाठी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचाराची जी सांगता सभा आहे तिथे सुद्धा फडणवीस जाणार आहेत। ही दृश्य आपण बघतोय। अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रामदास आठवले सुद्धा इथे आहेत। इतरही सगळे नेते आहेत, पार्थ पवार आहेत। हे दृश्य आपण बघतोय। अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर या सगळ्या नेत्यांनी अभिवादन केलेलं आहे। बारामतीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी फडणवीस आता गेलेले आहेत। तिथे दृश्य आपण बघतोय। रामदास आठवले यावेळी त्यांच्यासोबत आहेत, पार्थ पवार देखील आहेत आणि यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्या बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत। फडणवीसांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलेलं आहे। आणि यानंतर आता जे सभास्थळ आहे जिथे पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा आहे तिथे फडणवीस जाणार आहेत। सध्या त्या ठिकाणी उदय सामंत बोलतायत, त्यांचं भाषण सुरू आहे आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा तिथे पोहोचतील। नुकतंच त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन केलेलं आहे। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे देखील यावेळी फडणवीसांसोबत असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि दादांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस तिथून रवाना होत आहेत। यानंतर आता सभास्थळावर मुख्यमंत्री जाणार आहेत।